म्हणजे प्रल्हाद पाटलांनी जो एक कारखाना त्यांनी पूर्णपणे बुडवला, अख्खा सीझन रुपया नाही कोणाचाच, आणि त्यांनी कारखानदारीबद्दल बोलावं म्हणजे फार मोठं एक हास्यास्पद आहे. त्यांनी कारखानदारीबद्दल बोलूसुद्धा नाही. काय संबंध आहे त्यांचा बोलण्याचा? एक अख्खा कारखाना बुडवला आहे त्यांनी. आज तो कारखाना NCLTच्या माध्यमातून दत्त इंडियाकडे गेला आहे. त्यामुळं जी परिस्थिती आपण ती आजूबाजूची पाहतोय, आज त्यांचं क्रशिंग किती झालं आहे. आज त्या ठिकाणी ऊस उत्पादकांना त्यांच्यामुळे 3100 रुपये सर्व परिसरामध्ये सर्वांना द्यावे लागले. हे आपण पाहतोय ना. म्हणजे उत्तमपैकी चाललेला त्या ठिकाणी कारखाना आहे, तोही दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी रामरे यांना करावं लागलं. म्हणजे तुम्ही जे उद्योग करून ठेवले होते ते दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी रामरे यांना करावं लागलं. हे आम्हाला सर्वांना करावं लागलं. आणि आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला तुम्ही संचालक मंडळ काढून बघा कोण कोण होती. संचालक मंडळात कोण कोण होती काढून बघा.